नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी निकाल शिंदे यांच्या बाजूने लागेल असा दावा केला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील 5 महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदेबाबांचा लागणार असे शिवसेने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील कायदेशीर संघर्ष अजून सुरू आहेत. तर आमदार बच्चू कडू यांनी दावा केला की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागेल. त्यांच्या मते धनुष्यबाणाची ताकद आणि पक्षाची राजकीय ओळख शिंदे गटाकडे राहील. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. हा बच्चू कडू राजकीय यांचा दावा आहे, तर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल म्हणून तो सांगता येणार नाही. तर 2022मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले होते. या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. तर आता प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. तर तुमच्या मते शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कोणाकडे राहायला हवा, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर दुसरी बातमी पाहूयात. मनोज जरांगेंचा शिंदे फडणवीसांना थेट इशारा. दुसरी आणि अत्यंत चर्चेत असलेली घडामोडी म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका. तर मराठा आरक्षणासंबंधित प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी सरकार आपली भूमिका तातडीने सुधारावी, अन्यथा पुढील काळात कठोर भूमिका घेतली जाईल असा इशारा दिला. तर 16 ऑगस्टच्या ताज्या वृत्तानुसार जरांगे यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाला ठाम असल्याचे सांगितले असून गरज पडल्यास मुंबईच्या दिशेने जाण्याचे संकेत आहे. त्यामुळे आता 29 ऑगस्टच्या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असेल. प्रमाणपत्रे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून सरकारला सवाल. जरांगे पाटील यांनी गॅजेटनुसार प्रमाणपत्रे देऊन नंतर तीच प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू का केली असा सवाल केला. विशेष म्हणजे मराठी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते आरक्षणाच्या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. त्यांच्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच प्रमाणपत्रे कोणाच्या निर्देशाने रद्द केली जातात असा सवाल त्यांनी केला. या मुद्द्यावर सरकारची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट, खासदारांमध्ये आरोप प्रत्यारोप. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यातही आरोप प्रत्यारोप रंगले. राऊत यांनी शिंदे यांच्या विरोधातील कथित पत्रांचा उल्लेख केला. त्यावर म्हस्के आणि राऊत यांनी आव्हान देत एक तरी पत्र दाखवे असे म्हणले. म्हस्के आणि राऊत यांच्यावर गंभीर राजकीय आरोप केले. काही जुने फोन, बैठका आणि राजकीय चर्चांना उल्लेख करताना पलटवार केला. या आरोप प्रत्यारोपामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला. तर कपिल सिब्बल यांच्या सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद चालू आहेत. जसे की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणात ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरती प्रश्न निर्माण केले आहेत. पक्षाची घटना, पक्षाची रचना आणि निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेत कथित त्रुटी यावरती न्यायालयात युक्तिवाद केला. तसेच 2018मध्ये शिवसेनेच्या घटनेत झालेल्या बदलांकडे निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर युक्तिवाद करण्यात आला. म्हणूनच आता संपूर्ण महाराष्ट्र न्यायालयीन निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत ठरू शकतो. तर मित्रांनो, एकीकडे शिंदे गटाच्या बाजूने निकाल लागेल असा दावा, तर दुसरीकडे जरांगे 29 ऑगस्टच्या आंदोलनाचा इशारा आणि त्याचवेळी ठाकरे शिंदे गटातील प्रत्यारोप. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवसात आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. तर तुमच्या मते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कोणाच्या बाजूने लागेल? तर 29 ऑगस्टच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढेल का? आणि ठाकरे शिंदेला संघर्षाचा पुढे कोणतं वळण मिळेल? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही बातमी तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.